कशात आय होप छानच असाल तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगला छान अशी सुरुवात करते। तर बघा खूप दिवसानंतर चॅनलवरती व्हिडिओ होता, तर तुमची खूप सारी सपोर्टची गरज आहे। तर चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। तर आज छान अशी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते, असं म्हणायला देखील काही हरकत नाही। तर चला आता छानपैकी जी आहे रेसिपीला सुरुवात करू। तर रेसिपीसाठी कढई किंवा पातेलं तुम्हाला जे काही अवेलेबल असेल किंवा तुम्ही घेणार असाल तर ते घेतलं तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर इथे बघा मी कढईत घेणार आहे पाणी काढून, कारण आपल्याला जो राईस आहे तर तो अगोदर स्टीम करून घ्यायचा आहे। तर यासाठी तुम्ही बासमती तांदूळ जो आहे तर तो घेऊ शकता। तर तुम्ही पॅकेटवाला सुद्धा घेऊ शकता किंवा मग सुट्टा जो भेटतो किराणा स्टोअरमध्ये तर तो देखील घेऊ शकता। तर तो आपल्याला जास्त पाणी घालून जे आहे तर तो जास्त न शिजवता थोडासा शिजवून घ्यायचा आहे, असं म्हणायला देखील तरी काय हरकत नाही। कारण कुकरला जर शिजवला तर बराच वेळा त्याचा जो गाळा आहे किंवा खूप शिजला जातो असं होतं। तर तुम्ही नॉर्मली तांदूळ जो आहे तर तो कढईत बऱ्यापैकी असा मोकळा किंवा सुटसुटीत होतो। तर बराच वेळा जेव्हा केव्हा बिर्याणी करायची असेल किंवा मग अजून एक्स्ट्राचा वेगळी काहीतरी रेसिपी आणि तांदूळ जर असा सुट्टा हवा असेल तर बराच वेळा मी जो आहे तर तो कढईत शिजवते। तर इथे बघा मी आता तुम्हाला मध्ये मध्ये जे आहे व्हिडिओच्या पाणी पिताना दिसेल, कारण वेट लॉस जे आहे तर ते बऱ्यापैकी चालू केल्यानंतर आपण एका दिवसाला 3 लिटर जे पाणी आहे तर ते इनटेक केलं पाहिजे। तर त्याने काय होतं बघा, आपली जी बॉडी आहे तर ती बऱ्यापैकी मेंटेन राहते किंवा जास्त पाणी जरी पिलं तरी तुमची त्वचा जी आहे तर ती खूप छान होते किंवा नाजूक किंवा तेजस्वी टवटवीत असं म्हणायला देखील काय हरकत नाही। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्ही हे जे आहे तर ते 1 वीक करून बघा नक्की। एका दिवसाला 3 लिटर पाणी प्यायचं। तर नॉर्मली तुम्ही जेवताना जे पाणी पिता तर ते पाणी यामध्ये ॲड नाही करायचं आहे। तर 3 लिटर जे पाणी आहे तर तुम्ही एक्स्ट्राच्या वेळेत जे आहे तर ते इनटेक करायचं आहे। तर ते तुम्ही कसं करू शकता बघा, दिवसभरात जे आहे तर ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, कारण त्यानंतर जे आहे तर ह्या गोष्टी कारण काम वगैरे सारखं असतं आणि पाणी प्यायचं जे आहे तर ते बराच वेळा लक्षात राहत नाही। तर तुम्ही सकाळी जेव्हा केव्हा उठता तर तेव्हापासून 5 वाजेपर्यंत म्हणजे इव्हिनिंगपर्यंत तुम्ही जे 3 लिटर पाणी आहे तर ते तितपत इनटेक केलं पाहिजे आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत। तर ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। सो चला आता वळत रेसिपीकडे। तर इथे बघा मी घेतलेल्या आहेत हिरवे मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि यामध्ये एक गोष्ट आहे, तुम्हाला ज्या कोणत्याही व्हेजिटेबल आवडतील तर तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत। तर मी आज तरी यामध्ये कोणत्याच व्हेजिटेबल टाकणार नाही आहे, कारण स्पेशल असा फक्त अंडा राईसच करायचं होतं त्यामुळे। तर या ठिकाणी बघा कांदा आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची, तर सगळं जे आहे तर ते मी बारीक करून घेते आणि तोपर्यंत आपण कढईमध्ये जे पाणी ठेवले तर त्याला जे आहे तर ते बऱ्यापैकी उकळी येऊन जाईल आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ। तर बघा बरेच जण काय करतात की जेव्हा आपण तांदूळ स्टीम करायला ठेवतो किंवा शिजायला ठेवतो तर त्यामध्ये बराच वेळा तेल टाकतात। तर नॉर्मली ते तेल न टाकता तुम्ही ते तेल टाकायचे जे आहे तर ते स्किप केलं तर त्याची टेस्ट जी आहे तर ते खूप छान लागते। का आपण फोडणीला वगैरे जे आहे तर ते बराच वेळा तेल वापरतो आणि मग खूप सारं तेल होऊन जातं। जर तुम्हाला खूप सारं ऑइली खायचं नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की करा। तर बघा अशा लांबल्या मिरच्या कापलेल्या आहेत, कारण मुलांना जे आहे तर ते इझिली खाता येतील किंवा मग त्यांना ताटामध्ये जे आहे तिखट वगैरे लागणार नाही यासाठी। तर त्यानंतर इथे बघा जी बाकीचे जे कामं आहेत एक्स्ट्रा तर ती लगेच करून घेत होते, कारण किचन ओटावरती जो पसारा आहे तर तो लगेच आवरला। तर आपण जेव्हा जेवणानंतर किचन ओटा क्लीन करायला येतो तर खूप सारा वेळ जो आहे तो क्लिनिंगसाठी जात नाही, कारण स्वयंपाक करताना बघा बराच वेळा काय होतं आपण टी व्ही बघतो किंवा मग मध्येच मोबाईल बघायला जातो किंवा मग एक्स्ट्राचा वेळ भेटला तर गप्पा मारत बसतो। बराच वेळा असं होतं, तर माझंसुद्धा आधी असंच व्हायचं। तर त्यासाठी तुम्ही ना टाईम मॅनेजमेंट जी आहे तर ती बराच वेळा ट्राय करायला शिका किंवा करून बघा। एक दिवस जरी तुम्ही केली तर तुम्हाला खूप सारा जो फरक किंवा अनुभव आहे तर तो भेटेल। तर इथे बघा माझं जे पाणी प्यायचं काम आहे तर ते बराच वेळा मध्ये मध्ये असं कंटिन्यू चालू राहणार आहे। तर इथे बघा बरेच जण आता बोलतील किंवा कमेंट्स करतील की बॉटलला तोंड लावून पाणी पिणं वगैरे शोभतं का असं तसं, पण जेव्हा तुम्ही बॉडीमध्ये पाणी ॲब्झॉर्ब करता तर अशा पद्धतीने जर पाणी पिलात तर आपल्या पोटात जे गॅस वगैरे होतात किंवा मग बराच वेळा जे आहे तर उन्हाळ्यात बघा वॉमिटिंग वगैरेचे त्रास खूप सारे होतात। तर त्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण आहे तर ते भरपूर वाढतं, तर त्यामुळे होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे थोडीफार तुमची केअर घेतली तर खूप सारा फरक किंवा अनुभव तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर इथे बघा बॉटल जायचं जे आहे तर त्यांनी मी बॉटल छान अशी वॉश केली, कारण बराच वेळा आपण तोंड लावून पाणी पिल्यानंतर जी बॉटल आहे तर ती मी वॉश करूनच अशा पद्धतीने परत भरून ठेवत असते पाणी पिण्यासाठी। तर ही पण जी थोडीशी काळजी आहे तर ती सुद्धा घेतली पाहिजे। तर ॲट अ टाईम हे आणि ते काम जे आहे तर ती बरीचशी कामं मला सोबत करायची सवय लागलेली आहे।
तर त्यामुळे स्वयंपाकाचा जो एक्स्ट्राचा वेळ आहे तर तो भरपूर साळावा असतो, कारण एकसोबतच जे आहे तर ती बरीच कामं करत असते. तर तुम्हीसुद्धा अशी कामं जी आहेत तर ते नक्की ट्राय करून बघा. तुमचा किचनमधला जो वेळ आहे जर तुम्हाला 1 तास लागत असेल तर तुम्ही अर्धा तासात तुमचं किचन जे आहे तर ते स्वयंपाक करून सगळं आवरू शकता. तर इथे बघा बऱ्यापैकी जो आपला भात आहे तर तो शिजत आलेला. तर त्यानंतर इथे मी काढले होते अंडे. तर हे अंडे जे आहेत तर ते गव्हाच्या भुशात ठेवले होते असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर यामध्ये ठेवले तर तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता, कारण ते लवकर खराब होत नाही यामध्ये आणि फुटत देखील नाही अजिबात. तर तुम्हाला लांब जर कुठे न्यायचे असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. किंवा मग आपले जे तांदूळ असतात त्याच्यात, किंवा मग आपण जे पीठ वापरतो भाकरीसाठी किंवा चपातीसाठी त्याच्यातसुद्धा ठेवून तुम्ही नेऊ शकता, त्यामध्ये सुद्धा अजिबात फुटत नाही. तर त्यानंतर छान इथे अशी अंड्याची भुर्जी केली असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कांदा वगैरे काही न टाकता यामध्ये फक्त मसाले टाकले. तर तुम्ही घरात कोणतेही जे काही मसाले वापरत असाल ते मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे. तर ते टाकून झाल्यानंतर पुन्हा जी पुढची रेसिपी आहे तर तिला केली ती सुरुवात. तर आता बघा इथे कढईमध्ये जे आहे तर ते बऱ्यापैकी परतून झालं आणि मी घेतो त्या डिशमध्ये काढून. आता काढून झाल्यानंतर आपण जे आहे तर ते त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि तुम्हाला जर या ठिकाणी शिमला मिर्च, गाजर, बीट ही जर गोष्ट आवडत असतील किंवा मुलं जर कधी खात नसतील तर ते यामध्ये ना किसून घालायचे, की जेणेकरून मुलंसुद्धा खातात आणि त्यांनासुद्धा आवडतं. कारण तसेच जर तुम्ही खायला दिले तर मुलं अजिबात खात नाही ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने करून देऊ शकता. किंवा मग तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर अंड्याच्या ऐवजी इथे जे आहे तर ते तुम्ही पनीर टाकून जो आहे तर तो हा राईस एकदा नक्की करून बघा. तर पनीर आपण जे आहे तर ते मीठ, हळद आणि मसाला लावून जे आहे तर ते तेलात शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचासुद्धा भात जो आहे तर तो खूप छान लागतो. पण त्यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे जे आहे तर ते नक्की टाका, कारण त्याने खूप छान टेस्ट वाढते किंवा येते. तर गप्पा मारत मारत जे आहे तर ते बऱ्यापैकी स्वयंपाक जो आहे तर तो व्हायला आलेला किंवा आजची रेसिपी. तर आताच्या वेळेस जी आहे तर ती माऊ टी बघत होती आणि कौस्तुभ जो आहे तर तो खाली खेळायला गेलेला. तर घरात बघा लहान मुलं असले तर त्यांना बघून स्वयंपाक करायचा म्हटलं तर खूप सारा वेळ जातो, किंवा मग एखादं काम करायला घेतलं तर ते लवकर पूर्ण होत नाही, असं बराच वेळा माझ्या बाबतीत व्हायचं. तर त्यामुळे ह्या सगळ्या पटपट जे स्वयंपाक करायची सवय आहे तर ती बऱ्यापैकी मला लागून गेलेली आहे. तर इथे बघा आता मी बरेचसे मसाले जे आहेत तर ते पुन्हा फोडणीला टाकते, कारण आता त्यामध्ये आपण राईस टाकणार आहोत. तर त्यासाठी तर त्यानंतर बघा इथे टाकून वगैरे झालं तर लगेच आपल्याला त्या ज्या वस्तू होत्या तर त्या जागेवरती ठेवायच्या आहे, की जेणेकरून किचन ओटा जो आहे तर तो बऱ्यापैकी क्लीन राहील आणि रिकामा. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत करून. तर छानपैकी कोथिंबीर कट केली होती, तर थोडीशी कोथिंबीर पण मी त्यामध्ये टाकून घेतली फोडणीलाच, की जेणेकरून त्याला खूप छान असा वास येईल कोथिंबीरचा यासाठी. तर त्यानंतर स्टीम केलेला तांदूळ जो आहे तर तो चाळणीमध्ये मी अशा पद्धतीने पाणी नितळण्यासाठी ठेवला होता, कारण खूप वेळ जर पाण्यात ठेवला तर तो खूप ओव्हर कुक होतो आणि ज्या पद्धतीचा रिकामा किंवा सुटसुटीत जो आपल्याला भात हवा असतो तर तो बऱ्यापैकी भेटत नाही, किंवा त्या तांदळाचे जे आहे तर ते बरेच तुकडे पडले जातात. तर त्यासाठी तुकडे पडू नये म्हणून अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला लगेच चाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे. तर बघा आता भात जो आहे तर तो टाकल्यानंतर वरून आपण जी भुर्जी केली होती तर ती यामध्ये टाकलेली आहे. तर ती टाकून आपल्याला छान असं मिक्स करायची आणि 1 ते 2 मिनिट जी आहे तर ती छान अशी वाफळून घ्यायची आहे, की जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे तर ती सगळीकडे लागली जाईल यासाठी. आणि वरून तुम्ही यामध्ये आपण बिर्याणीसाठी जो कांदा घालतो तर तो सुद्धा घालू शकता. मी तर या ठिकाणी फक्त आज जे आहे तर ती कोथिंबीरच घातली होती. बिर्याणीला आपण ज्या पद्धतीने काजू वगैरे तळून घालतो तर त्या पद्धतीने घातले तरी काय हरकत नाही, कारण डेकोरेशनसाठी आणि टेस्टसुद्धा खूप सारी भन्नाट लागते. तर इथे तुम्ही आता बघू शकता की कशा पद्धतीचा आपला जो अंडा राईस आहे तर तो झटपट आणि लवकर तयार झालेला आहे. तर त्यानंतर बघा माऊ जी आहे तर ती चालली होती मस्ती, आणि तिला किती नको म्हटलं तरी घरात जो आहे तर तो खूप सारा पसारा करते. तर तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असंच करतात का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर इथे बघा जेवण वगैरे झाल्यानंतर दोघांना जायचं होतं पार्किंगला. सो पार्किंगला घेऊन आले होते आणि इथं जे आहे तर ते बहीण-भावांची राईड चालली होती. सो आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.